यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यामधून 34 मुली बेपत्ता आणि मानवी तस्करी करून परराज्यात विक्री केल्या जात आहेत असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला होता। त्यानंतर आता विरोधक तसंच सामाजिक संघटना तसंच आदिवासी संघटनेने हे प्रकरण तथ्यहीन नसून केलेला दावा खोटा आहे, दोन समाजात तेढ निर्माण करतोय असा आरोप विरोधकांनी केलाय। त्यामुळे नेमकं प्रकरण काय याचा उलगडा करण्याचं आवाहन प्रशासनासमोर उभं ठाकलंय। अशी मुलींना तुम्ही हिंदू मुली म्हणून लोकांसमोर प्रेझेंट केलं, बरं त्या मुली अस्तित्वात नाही आहेत। तुम्ही 34 मुलींची जी तक्रार सांगता त्या पण मुली नाही आहेत। मग अशा पद्धतीने जिथे गरज नसताना तिथे तुम्ही मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी करण्यासाठी, मोठं होण्यासाठी खोटा आणला, खोट्या पद्धतीने आदिवासी समाजाच्या मुलींची बदनामी केली। आणि ज्या ठिकाणी गरज आहे, जिथे तक्रार नोंदवलेली आहे कळंब तालुक्यामध्ये आदिवासी मुलगी गहाळ असल्याची, अल्पवयीन मुलीच्या आईने, तिची चौकशी केली नाही तुम्ही। कारण तिथे हिंदू मुस्लिम तुम्हाला डाव रस्ता आला नाही, तिथे तुम्हाला समाजात दंगली पेटवता आला नाही, तुम्हाला तिथे राजकारण करता आलं नाही। तर हे राजकारण करणं फार वाईट आहे। कुठल्याही आदिवासी आतापर्यंत सविस्तर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी आमची झाली चर्चा, परंतु त्यांनी पण सांगितलं की एकही मुलगी आदिवासी समाजाची बेपत्ता नाही। त्यांनी ते पुरेपूर प्रफुल्ल भाऊचं त्यांचं एक स्टंटबाजी आहे, या स्टंटबाजीला आम्हाला येणाऱ्या 28 तारखेला आम्ही पुरेपूर म्हणजे धडक देऊन त्यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा असे आमचे एक राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव हे देखील उपस्थित राहणार आहे। आणि संपूर्ण आदिवासी समाजातील महिला म्हणा आणि पुरुष म्हणा आम्ही सगळे एकत्रित येऊन त्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करणार आहोत।